हो, मीच दिले होते त्या गुंडांना पैसे, मीच त्या गुंडांना सोडवलंय. माझी चूक झाली, मला माफ कर. पण यापुढे मला अजून काहीही विचारू नकोस. का? का विचारू नका? तू इतकी मोठी गोष्ट केली आणि तुला काही विचारायचं पण नाही. आणि तू जे काही केलंस ना, ती आमची फसवणूक आहे, बाय द वे. अनुष्का थांब. इथे उत्तर दिल्याशिवाय तू जाऊ शकत नाहीस. सगळ्यांना कळायला हवं, तुझ्यावर बोट उगारलं गेलंय. आणि लक्षात ठेव, तू किर्लोस्कर घराण्याची होणारी सून आहेस. त्यामुळे बोल. पारूवर शाई उडवणाऱ्या गुंडांना का मदत केलीस? त्यांना का सोडवलंस? ज्यांच्यासाठी रस्त्यावर मारामारी केली गेली, बोल ना. मी मान्य करते ना मॅम, मी चुकली आहे. मला प्लीज माफ करा. आय एम सॉरी अनुष्का, पण तुझ्या या चुकीला माफी नाहीये. बरोबर आहे, अशा चुकांना माफी नाही, शाब्बासकी द्यायला हवी. देवी आई ओ, यांनी पारू, मला तुझं काही एक ऐकायचं नाहीये. इतका वेळ अनुष्का तुला सांगत होती थांब, पारू गप्प बस. तू का नाही गप्प बसलीस? तिला का गप्प बसायला लावताय? अनुष्काला जाब विचारायचं, पारूला का शांत? आणि आपण सगळे विसरलो आहोत का दिशाच्या वेळी काय झालं होतं ते? कोणी विसरलेलं नाहीये आणि विसरणारही नाही. श्रीकांत, आपल्या मुलांना आता पंख फुटलेत. मॅम प्लीज नका ना वाईट वाटून घेऊ. का नको वाईट वाटून घेऊ अनुष्का? अनुष्काने त्या गुंडांना सोडवण्यासाठी पैसे दिले कारण मी सांगितलं होतं तिला. सांग ना तू सगळ्यांना, सगळ्यांना सत्य कळलंच पाहिजे. मॅम राहू दे ना, कशाला? अनुष्का नाही सांगणार, पण मी सांगते. त्या दिवशी पारूवर शाई उडवणाऱ्या गुंडांची आदित्यने मारामारी केली. त्याची पोलीस केस झाली. पण किर्लोस्करांचं नाव ऐकून पोलीस त्या दिवशी गप्प बसले. पण ज्या गुंडांना आदित्यने मारलं होतं त्यातला एक क्रिटिकल झाला. त्यामुळे पोलीस आदित्यला प्राणघातक हल्ला आणि जीवे मारण्याच्या गुन्ह्याखाली अटक करायला येणार होते, आणि तेही भर शूटिंग मध्ये. आपल्याकडे वेळ खूप कमी होता, त्यामुळे अनुष्काने त्या गुंडांना सोडवून आपल्यावर उपकारच केले. आणि हे सगळं तिने माझ्या सांगण्यावरून केलंय. पारू, तुला मी माझा पिच्छा करताना पाहिलं होतं. हे घे पैसे आणि तोंड दाखवू नको मला परत. चल निघ. चल मी खालीच येत होते. मॅम मला तुमच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. बोल ना.
पोलीस स्टेशनमधून फोन आला होता. आदित्यने जे गुंडांसोबत मारामारी केली आहे त्या संदर्भात त्याला अटक होणार आहे. सो मे बी आजचं शूट कॅन्सल होण्याची शक्यता आहे. अगं पण आपल्याकडे अटकपूर्व जामीन आहे. हो आहे, पण त्यानंतर गोष्टी खूप बदलल्या आहेत. नक्की काय झालंय मला सांग. पारूसाठी आदित्यने ज्या गुंडांसोबत मारामारी केली त्यातला एक गुंड क्रिटिकल आहे आणि त्याच्यावर उपचार सुरू आहेत. आपल्याला हे प्रकरण कसं बसं मिटवावं लागणार आहे. नाही म्हणजे मला मान्य आहे की पारूसोबत जे काही झालं ते चुकीचं होतं. कायदा त्यांना त्यांची शिक्षा देईल, पण मग आदित्यला पण मॅम, मी तुम्हाला न विचारता एक गोष्ट केली आहे. काय बोल. मी त्या गुंडांना पोलीस स्टेशनमधून सोडवलं, बाहेरच्या बाहेर सेटलमेंट करून. मॅम, आदित्यला वाचवण्यासाठी हे करणं गरजेचं होतं. म्हणजे मला तितका वेळच नाही मिळाला की तुम्हाला विचारावं, तुमचा सल्ला घ्यावा. मला त्या क्षणी जे काही सुचलं मी ते केलं. मला माहिती तुम्ही माझ्यावर रागवाल, चिडाल, पण मॅम मी हे फक्त तुमच्यासाठी आणि आदित्यसाठी केलंय. आपल्या किर्लोस्कर घराण्यासाठी, कंपनीसाठी केलंय. आदित्य किर्लोस्कर, अहिल्यादेवी किर्लोस्करांचा मुलगा, या नावावर गुन्हेगार म्हणून शिक्का पडलेला मला नको आहे. त्याची होणारी बायको म्हणून जे योग्य वाटलं ते मी केलं. त्यासाठी तुम्ही मला जी शिक्षा द्याल ती मला मान्य आहे. तू जे केलंयस ते योग्य केलंयस. नको काळजी करूस. मॅम, मी हे कोणालाच सांगणार नाहीये. प्लीज तुम्ही पण हे कोणालाच सांगू नका, प्लीज. ठीक आहे, डोंट वरी. चल खाली. तुला अजून काही प्रश्न विचारायचे? एक लक्षात ठेव, या घरात मान सन्मान मिळतो याचा अर्थ असा नाही की तू घरातल्या प्रत्येक गोष्टींमध्ये नाक खुपसायला पाहिजेस. आणि हे तू अजिबात विसरता कामा नयेस की अनुष्का या घरची होणारी सून आणि तुझी मोठी मालकीण असणार आहे. त्यामुळे तू तिचा सन्मानच करायला हवास. आणि हो, अशा काही गोष्टी असतात ज्या सगळ्यांना माहीत नसतात, म्हणून त्याचे आपापल्या बुद्धीने अर्थ काढायचे नाहीत. आणि यापुढे अनुष्काच्या विरोधात एक शब्द जरी बोललीस ना तर याद राख, कारण अनुष्काचा अपमान हा मी माझा अपमान समजेन आणि तो मी सहन करणार नाही. आणि ही सूचना फक्त पारूसाठी नाहीये. बाप रे, ही अनुष्का जरा भलतीच हुशार निघाली नाही. डायरेक्ट बाजी पलटवलीच नाही. तिच्याकडून जरा क्लासेस लावायला पाहिजेत मी, है ना? तुम्ही सगळे जाऊ शकता. ए सावित्री, पाणी ठेव आणि निघ इथून. दामिनी, तूही गेलीस तरी बरी होईल. अनुष्का, एकीकडे घरातला मुलगा घरची आबरू चव्हाट्यावर काढायला निघालाय आणि तू त्या घरची आबरू वाचवायला निघाली. थांब जरा. अगं पारू, तू काय होतीस आणि काय झाली?
अगं तुझा हा जन्म झाला तेव्हा तुझ्या आईनं या 2 हातात तुला मला सोपवली. पारू, जेव्हा तुझ्या आईनं ह्या माझ्या 2 हातात तुला सोपवलं ना, तेव्हा तुझी आई म्हणाली की बघा ह्या पोरीच्या रूपानं लक्ष्मी आली घरात. पण तू तर काही दाशी निघाली. अरे ज्या घरानं आपल्याला भाकरी दिली त्या घराची राख रांगोळी करायला निघालीस तू. अरे काय झालं? मी काय केलं? वर तोंड करून मला विचारते होय काय केलंय म्हणून. तुझ्या तर तायडीच्यात काय बी चूक नाही तर तू का मारायला लागलेस तिला? हे मोठ्या लोकांच्या समोर चबर 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 करतोय. तुझ्या ताईडीकडनं शिकला काय? हा बा अरे आधी काय झालंय हे न बघता न विचार करता का मारायला लागलेस तायडीला? घनी घनी तू गप्प बस तू. बा मला माहित आहे जे काय बी झाले त्यामुळे तू दुखावला गेलायस, पण बा तुझी शपथ माझं यात काय बी नाही चुकलं. बाप दुधानं तोंड पाहिलं की माणूस ताक सुद्धा फुंकून पितो. बा तुला माहित आहे ना या आधी मी अशा गोष्टी आधी काय घडलं नंतर काय घडणार आहे याचा विचार करायची जबाबदारी तुझी आहे का? तू एवढी मोठी लागून गेली का की आता किर्लोस्करांच्या घरातले प्रश्न सुद्धा सोडवायला लागली? ते समर्थ आहेत त्यांचे प्रश्न सोडवायला, उगाच त्यांच्यामध्ये लुडबुड कशाला करतेस? तायडी काय सांगते हे बी ऐकून घेत नाहीस तू. मोठ्या माणसांच्या मध्ये बोलायचं नाही एवढी सुद्धा अक्कल नाही का तुला? आ तुम्हाला मी गावाकडनं इथं घेऊन आलो ना तिथंच माझी चूक झाली. त्या दिवशी मी तुम्हाला घरातनं बाहेर काढलं होतं, पण आदित्य बाबांमुळे तुम्हाला परत घरात घेतलंय. तेव्हा माझी चूक झाली. तू इकडं हो. ऐकत नाही. ऐकत तू मामा थांब, काय चाललंय? बस झालं. एवढूसा पण कॉन्फिडन्स नाही का तुम्हाला तुमच्या मुलीवर? हा किर्लोस्कर घराचं नुकसान व्हावं, तिच्या देवी आईला त्रास व्हावा असं ना स्वप्नात सुद्धा वाटू शकत नाही तिला. मला कॉन्फिडन्स आहे. आणि तुम्ही एकदा तरी विचारलात का तिला काय सांगायचंय ते? अहो जर आपणच समजून नाही घेतलं तर कोण समजून घेणार आहे तिला? मामा पारू काय लहान आहे का आता? आणि तरुण मुलीवर हात उचलणं योग्य वाटतं का तुम्हाला? खरं तर हे मी तुम्हाला सांगायची गरज नाहीये, पण तुम्ही प्रिया मॅडम थांबा, नका अडवू बांधा. माझं बा आहे त्यो, मला प्रश्न विचारायचा ना माझ्यावर हात उचलायचा पूर्ण हक्क आहे त्यात. फक्त वाईट एवढंच वाटतंय की मी जे बघितलं होतं ते एक भयानक सत्य होतं. आणि मी किती बी तुम्हाला वर्णून सांगितलं ना तरी कोणी बी विश्वास ठेवणार नाही माझ्यावर. मला तुमच्या समोर खरं काय आहे ते सांगायला माझ्याकडे कुठला बी पुरावा नाही. सत्य काय असत्य काय हे शोधणारी तू कोण? नाही तिथं चोंबडेपणा करायला सांगितलं कोणी? तुझं काय काम आहे? काम काय? घरातलं काम करायचं, स्वयंपाक करायचा, देवी आईनं काय हवं नको ते बघायचं. नोकर आहेस तू नोकर, आणि त्याच लायकीने राहायचं आणि त्याच लायकीत राहायचं. नाही त्या ठिकाणी नाक उपसायचं एवढी साधी अक्कल नाही तुला? मामा थांबा 1 मिनिट प्लीज. बरं तुझा जेवढाला कोळंबलेत सगळे. मामा पारूची ह्या सगळ्यात काहीही चूक नाहीये. एकदा तिच्या बाजूने विचार करून बघितलाय तुम्ही? हे सगळं जर आईला माहीतच नसतं तर? खरंच जर अनुष्का या घराची वाट लावायला आली असती तर? आणि हे सगळं माहीत असून पण पारूने आपल्याला सांगितलं नसतं तर? केलाय विचार?
नसेल केला ना तर करा. अनुष्काच्या विरोधात एक शब्द जरी बोललीस ना तर याद राख, सत्य काय असत्य काय हे शोधणारी तू कोण? पारू बाळा चल. पारू अगं काय आत्या आत्या हो तुम्ही उभ्या का तशा? बाहेर चला, समजे एक एक करून जेवायला जमा झाल्यात. चला ना आपण समजा आवरून घेऊया. हे बघा मी देवीच्या आवडीची खीर बी बनवली आहे आणि कुणाला लोणचं हवं असेल तर ते बी नेऊन ठेवलं आहे टेबलावर. आणि काय परत काय करू, काय पापड तळू का मी? नाही पापड बी नको. काय तिखटाचं नेऊन ठेवू का, चटणी नेऊ का, काय सुचना बघा मला. म्हणजे काय करू काय नको असं झालं. चला ना आपण आवऱ्या पट्टीशी. पारू बाळा 2 मिनिट शांत राहा. आत्या 2 मिनिटं सुद्धा थांबायला येणार नाही बघा. हो लई कामं पडली आहेत. चला ना आवऱ्या पडदेशी. पारू ऐक अगं काय हे? मारुती दादांनी मारलंय का ग तुला? काय विचारते मी? अगं जे झालं त्याचा लवलेश पण नाहीये तुझ्या चेहऱ्यावर. कसल्या मातीची बनलीस तू? आत्या हे बघा, बा आहे त्यो माझा आणि माझं चुकलं तर मला शिक्षा करायचं पूर्ण हक्क आहे त्याला. लहानपणी खाल्ल्याच आहे की मार. लहान आहेस तू आता? हे बघा आत्या, मी चुकीचं वागले असं बाला वाटलं असेल म्हणून त्यानं मला मारलं, बाकी काय नाही. अरे बाळा तू चुकीची नाहीयेस. माझी खात्री, माझा विश्वास आहे तुझ्यावर. एक ना एक दिवस तू बरोबर आहेस हे सगळ्यांना कळेल, माझी खात्री आहे. आत्या यावेळी मी चुकीचे ठरले ना तर मला जास्त आवडेल. काय? असो, आपल्याला लई कामं आहेत, आवरायला पाहिजे. चला चला तुम्ही हे घ्या ना या. त्या मूर्ख अहिल्याच्या फालतू प्रोजेक्टसाठी मला विदूषकासारखं सजून मिरवावं लागलंय. शी. पण मी जर आज योग्य वेळेत अहिल्याचे कान भरले नसते तर माझा या घरातला शेवटचा दिवस असता. मला पण त्या दिशासारखं जेलमध्ये खडी फोडत बसावं लागलं असतं. दिशा, बोल दिशा. लक्षात आहे ना मग की विसरलीस? त्या किर्लोस्करांचं घर आवडू तर नाही ना लागलं तुला? दिशा तू प्लीज शांत हो. हे बघ तसं काहीही नाहीये. मी तुझ्यासाठी ते मी काय सांगते ते ऐक ना. तू ना मला पटवून सांगण्याचा प्रयत्नच करू नकोस. किती दिवस झाले मी इथे अडकली आहे. एवढ्या दिवसात तू मला इथून बाहेर काढू शकलेली नाहीयेस. तू नक्की काय करतेयस? मला सगळं माहिती आहे. मी प्रयत्न करतेय ना. नाही 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 नाही, मला बाकी काही माहित नाही. तू आधी मला इथे येऊन भेटून बोलूया आपण पुढचं सगळं. हे बघ दिशा, मी आत्ताच एका मोठ्या संकटातून वाचली आहे. त्यामुळे इतक्या तुला भेटणं शक्य नाही होणार आहे. तू प्लीज समजून घे. तुम्हाला बोलवलंय. ठीक आहे, मी फ्रेश होऊन येते. हो. ऐक ना, मी तुझ्याशी नंतर बोलते.
यापुढे मला सावधगिरीने पावलं टाकावी लागतील.